दिवस झाले तर एवढे वर्ष झाली आम्ही 5 थर लावतोय. अच्छा. पण या वर्षी स्वतःहून मी ठरवलंय की काय आणि आम्ही सगळ्यांनीच ठरवलंय. म्हणजे काय स्ट्रगल होता ऍक्च्युअली लाईफ मध्ये, काय काय चढ उतार आले तुझ्या आयुष्यामधला, असा कुठला तो क्षण आहे जो तू विसरू शकणार नाही, आनंदाचा क्षण कुठला आहे तुझ्या लाईफ मधला, का आली का अशी कोण मुलगी आहे पथकामध्ये? आहे मुलगी आहे. काय काय कोण असं एक कुठलं गाणं असेल ना? ती म्युझिक आहे ना ते, नाहीतर ते मच्छ गया शोर सारी नगरी. होऊन जाऊ होऊन जाऊ. मच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे, आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे. क्या बात है, क्या बात है. बोल बजरंग बली की जय, अरे बोल बजरंग बली की जय. जय भीम, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आज मी आलेलो आहे साईनाथ नगर विरार ईस्ट मध्ये श्री शिवसाई महिला गोविंद पथक यांना आपण भेट द्यायला आलेलो आहे. आणि मी विशाल संघारे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या पॉडकास्ट मध्ये बोल गोविंदा एक संवाद मनाशी मध्ये. आणि आज श्री शिवसाई महिला गोविंद पथकामध्ये आज आपण पॉडकास्ट त्यांच्या भेट द्यायला आलेलो आहे. तर त्यांचे कॅप्टन आणि त्यांचे प्रशिक्षक आज आपल्या पॉडकास्ट मध्ये आलेले आहेत. तर सर्वात पहिलं तुमच्या दोघांचं आमच्या पॉडकास्टचा खूप खूप तुमचं मनापासून स्वागत आहे. तर ताई आपलं नाव? माझं नाव सबुरी पुजारी. आणि दादा आपलं नाव? जोगेंद्र वारिशे. दादा आपल्या महिला गोविंदा पथकाला आज किती वर्ष पूर्ण झाली? आज 9वा वर्ष चालू आहे आमचं. हे 9वं वर्ष चालू आहे. आणि किती साली आपल्या पथकाची स्थापना झाली? 2017 स्थापना. 2017 आपल्या पथकाची पहिली स्थापना झाली. आणि आज 2026 मध्ये तुम्ही 9व्या वर्षामध्ये पदार्पण केलंय. खूप छान. आणि आपल्या पथकामध्ये जेव्हा 2017 आपण जेव्हा पथक स्टार्ट केलं तेव्हा संख्या किती होती मुलींची? म्हणजे 25 होते. 25 पूर्वी होते. 25. सगळ्या मुली आपल्या एरियातल्याच आहेत? म्हणजे काय बाहेरून येतात, कुठून लांबून? लांबून देतात. ताई आपण काय करतात? मी सध्या जॉब करते. कुठे आहे जॉबला? मी ICICI होम फायनान्स मध्ये आहे. फायनान्स मध्ये आहात या पथकाचे. तुम्ही कुठल्या थराला असता? मी खाली 4 मध्ये असते. बेसला? तुम्ही बेसचा. बरोबर. त्याच्या आधी मी 3 मध्ये असायची, पण आता मी बेसला असते. अच्छा, बेसला आता असतात. तर आपला आता आज गुरुपौर्णिमेनिमित्त तुमची आज शराव शुभारंभ आहे शिवसाईचा. तर सर्वात पहिलं तर तुमच्या पथकाला, महिला गोविंदा पथकाला आमच्या बोल गोविंदा पॉडकास्ट मधनं या वर्षाच्या जर्नीसाठी, या वर्षाच्या दहीहंडीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तर या वर्षीचा आपला टार्गेट काय असेल? आता आमच्या पथकाला 9 वर्ष झाली. आता एवढे दिवस झाले तर एवढे वर्ष झाली आम्ही 5 थर लावतोय. पण या वर्षी स्वतःहून मी ठरवलंय की काय आणि आम्ही सगळ्यांनीच ठरवलंय काही करून आम्हाला 6-7 थर लावायचेच आहेत मुलींचे. यावर्षी आमचं टार्गेटच आहे की 6 किंवा 7 थर लावायचेच आहेत. तर कशी आता मग काय तयारी चालणार आता आपली? आता ज्या जुन्या मुली होत्या त्यांच्यामध्ये आम्हाला मुलींची संख्या कमी पडत होती. तर ह्यावेळी आम्ही सगळ्यांनीच ठरवलंय की नवीन मुली आम्ही स्वतःहून कॉन्टॅक्ट करून, आता पाठच्याच आमच्या एरियामधल्या काही मुली आहेत त्या येत नाहीत, त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या पॅरेंट्सशी कॉन्टॅक्ट करून त्यांना समजावून सांगून आम्ही त्या मुलींना आणतोय, जेणेकरून आम्हाला 6 थर लावायचे. तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. या वर्षी क्षितिज उत्सव आहे, तर तुम्ही गेल्या वर्षी फायनलिस्ट होतात आणि आय थिंक तुम्ही 4थ्या रँकला होतात, बरोबर? तर या वर्षी तुमचं काय असेल नेमकं? यावर्षी फर्स्ट होणार? नक्की. मग कशी आता तयारी कशी होणार आहे तुमची? आता तयारी म्हणजे आम्ही आजचा आपला पहिला दिवस आहे महिला पथकांचा सरावचा. आजपासून आम्ही फास्ट सांगायला पोरींना, म्हणजे फास्ट चढायचा, फास्ट उतरायचा. अच्छा, मला ताई तुला प्रश्न विचारायचा आहे. आज तू किती वर्षापासून खेळतेस श्री शिवसाई मध्ये? जेव्हापासून पथक चालू झालं तेव्हापासून. म्हणजे 2017 पासून तू आज 26, आज तुला 9 वर्ष झाली, आज तू पथकामध्ये. बरोबर. तर कसं असतं की आपण मुलांचे जे पथकं असतात त्यामध्ये स्ट्रगल सुद्धा असतो मुलांच्या पथकामध्ये, पण ऍक्च्युली खरं बघायला गेलं तर जास्त स्ट्रगल हा मुलींच्या याच्यामध्ये असतो. कारण की मुलांचं एवढं काय नसतं, त्यांना येणं जाणं ते त्यांचं ते करतात, पण मुलींचा स्ट्रगल ऍक्च्युली खरं बघायला गेलं तर ह्यामध्ये खूप असतो महिला गोविंदा पथकामध्ये. तर जो 2017 पासून आज 2026 आहे, तर आपण 26चा विषय सोडून देऊ. 2017 पासून 2025 पर्यंत आजपर्यंत श्री शिवसाईने जो स्ट्रगल केलाय त्यामध्ये तू तर खूप जवळून बघितला असशील, तर तो आम्हाला तू एकदा सांग. कसा, म्हणजे काय स्ट्रगल होता ऍक्च्युली लाईफ मध्ये, काय काय चढ उतार आले तुझ्या आयुष्यामधला, असा कुठला तो क्षण आहे जो तू विसरू शकणार नाही, आनंदाचा क्षण कुठला आहे तुझ्या लाईफ मधला, आणि बॅड डे तुझा कुठला आहे ते सुद्धा मला तू एकदा सांग. असा कुठले आहे तुझे दिवस? हो, खूप आहेत. सांग. आता मी माझंच सांगते.
हा. आता 4 वर्षापूर्वी माझं लग्न झालं. लग्नाच्या आधी वेगळं होती परिस्थिती, आता वेगळी सिच्युएशन आहे. ठीक आहे. मुलींना सगळ्यात जास्त प्रॉब्लेम फेस करायला लागतात ते तुम्ही सांगितलं एकदम बरोबर आहे. म्हणजे बेसिकली घरापासूनच त्यांची सुरुवात होते. हो ऍक्च्युली म्हणजे पूर्ण घर म्हणजे ऍक्च्युली लग्न झालेल्या महिलांना खास करून कारण काही सासर पण बघायचंय त्यांना आणि आपलं सण पण त्यांना बरोबर, एकत्र बरोबर. करायचंय. पॅरेंट्सना कन्व्हिन्स करणं ते लग्नाच्या आधी म्हणजे आता काही मुलींची लग्न झालेत, काही मुली आधीच्या म्हणजे आईकडचे असतात. पॅरेंट्सना कन्व्हिन्स करणं कारण की मुलींना असं सहजासहजी हे आपण दहीहंडी वगैरे यासाठी नाही पाठवत. आपल्याला माहिती आहे, आपल्या आजूबाजूला पण आपण बघितलंय. पण त्यातूनही पॅरेंट्सना कन्व्हिन्स करून की नाही आमची जिद्द आहे, आम्हाला करायचंय. पॅरेंट्स सपोर्टिव्ह माझे होते ती एक चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे मला लग्नाच्या आधीही इश्यू नाही आला. पण अशा खूप साऱ्या मुली आहेत ज्यांना नाही त्यांचे आई-वडील पाठवत. त्याच्यामुळे त्यांना दहीहंडीमध्ये खेळायला नाही जमत. पण आता काही काहींना आम्ही कन्व्हिन्स करतो. मी माझंच सांगते. मी माझ्या पॅरेंट्सना कन्व्हिन्स केलं. आम्ही तिघी बहिणी जॉइन झालेलो. आम्ही तिघी बहिणींनी आमच्या पॅरेंट्सना कन्व्हिन्स केलं. त्याच्यानंतर आम्ही इथे चालू केलं. आता मी माझं लग्नानंतरच सांगते. लग्नानंतर मी म्हणजे आता मी जॉबला जाते. मला माझं घर बघायचंय. मला माझं घर बघून मला जॉब करायचा. संध्याकाळी मी सकाळचं जेवण बनवून जा. संध्याकाळी येऊन जेवण बनवा. त्याच्यानंतर 9:30 वाजता बरोबर प्रॅक्टिसला जा. प्रॅक्टिसला मुलींना गोळा करा. मुलींना गोळा केल्यानंतर त्यांची घरी जाईपर्यंतची सगळी चौकशी करा. इथपर्यंत बघेपर्यंत कधी 12 वाजताच नाही समजत. आणि हे आमचा ग्रुप आहे महिलांचा हा व्हॉट्सअप ग्रुप आहे. आम्ही घरी पोरी पोचल्या ना, पोरी घरी पोचल्या ते आम्हाला कळवलं आम्ही घरी पोचले करून म्हणजे मस्काचं की आम्ही घरी पोचलो. अच्छा. हो. मला असा एक तुला प्रश्न अजून विचारायचा आहे की तुझ्या लाईफ मध्ये असा कुठला बॅड डे आहे जो दहीहंडीला घेऊन जो तू अविस्मरणीय आहे तुझ्या लाईफ मध्ये जो तू विसरू शकत नाहीस कधी, जो आज पण आठवला तर तुझ्या डोळ्यात पाणी येतं असा कुठला डे आहे तुझ्या life लास्ट गेल्या वर्षीच. मध्ये? कुठला? म्हणजे गेल्या वर्षीच मला असं वाटलं की बापरे मी दहीहंडी बंद करते. कारण की म्हणजे काय झालं होतं एवढं? गेल्या वर्षी तुम्ही बघितलं असेल भयानक पाऊस पडला. आता हो, मला हो. 9 वर्ष झाली मी करते दहीहंडी. असं मी कधीच बघितलं नव्हतं. सकाळी आम्ही निघतो इथून 7 वाजता. 7 वाजल्यापासून मी जे घराच्या बाहेर पडलोय कंटिन्यू पाऊस. पावसामध्ये थर लावणं शक्य नाहीये. नाहीये. त्यातही मुलींचे पिरियड्सचे प्रॉब्लेम. मला स्वतःला पिरियड्स होते. पिरियड्सचे प्रॉब्लेम, ते अनकम्फर्टेबल सिच्युएशन सगळ्या गोष्टींमध्ये संध्याकाळी त्यात ट्रॅफिक लागतं कारण आम्ही लोकं ठाण्याला जातो. ठाण्यावरून इथे येईपर्यंत कधीच असा त्रास झाला नव्हता मला एवढ्या वर्षामध्ये. गेल्या वर्षी फर्स्ट टाईम मला असं वाटलं की बापरे बास बुरी दहीहंडी नको. कारण की इतका बेकार पाऊस होता. मला स्वतःला गाडीमध्ये इतकी अनकम्फर्टेबल सिच्युएशन होती ना, मला कपडे चेंज करायला मिळत होते ना काहीच. मला खूप त्रास झालेला गेल्या वर्षी. मी अक्षरशः चक्कर येऊन गाडीमध्ये पडलेली. म्हणजे पहिल्यांदाच 9 वर्षामध्ये मला पहिल्यांदाच असा वाईट अनुभव आलेला की मी ठरवलेलं नको. पण ती एक आवड असते ना, की नाही मला दहीहंडी करायची त्याच्यामुळे यावर्षी परत आम्ही उतरलो. म्हणजे मी माझंच नाही आणि सांगते. ऍक्च्युली खरं बघायला गेलं ना तर ती जी गोष्ट आहे ना जी महिलांना दिली आहे त्या परमेश्वराने ऍक्च्युली आज त्याच्यामुळे आज आम्ही पुरुष आहोत. आज बरोबर. तुमच्या त्या गोष्टीमुळे आज आमचं अस्तित्व आहे. कारण की तुमच्यामध्ये जी ताकद आहे सहन करण्याची महिलांमध्ये ती पुरुष समाजामध्ये कोणाकडेच नाहीये. म्हणजे मी इतवर बोलू शकतो की पूर्ण नारी शक्तीला जर मला जर कोणी विचारलं की तू महाराजांनंतर जर तू कोणाला वाकून मुजरा करशील तर ती आहे माझ्या महाराष्ट्राची नारी शक्ती. कारण की ती आहे म्हणून आज आम्ही आहोत. तिचं बलिदान तो आमच्यासाठी जीवन आहे आणि खरंच खूप तुला हॅट्स ऑफ तुझ्यासाठी जो तू म्हणजे गेल्या वर्षी जो तू त्रास सहन केलास आणि आज पुन्हा त्याच दिमाखात त्याच जोशात पुन्हा श्री शिवसाईमध्ये यावर्षी 6च्या थराला हात घालणारा तुम्ही लोक. तर मी तर बाप्पाकडे अशी चरणी प्रार्थना करेन की तुझं स्वप्न लवकरच पूर्ण होते यावर्षी. मी बाप्पाला मी प्रार्थना करेन की यावर्षी श्री शिवसाई यावर्षी त्या सगळ्या मुली यावर्षी गुलालामध्ये असू देत. बस हेच मी पाहिजे. बाप्पाकडे प्रार्थना करेन. आणि दादा मला तुम्हाला विचारायचं आहे की जेव्हा श्री शिवसाई यावर्षी साल लावेल तेव्हा तुमचा आनंद कुठे असेल? मला एकदम गगनात असं आनंद माझा. म्हणजे तुम्हाला तुमच्या मुलीवरती पूर्ण कॉन्फिडन्स आहे की यावर्षी साल आणणार. तुमच्या आयुष्यामध्ये असा कुठला क्षण आहे जो तुम्ही विसरू शकत नाही आपल्या मुली पत्कांना घेऊन आपल्या मुलींच्या पत्कांना घेऊन जो तुमच्या आयुष्यात घडलाय? घडलं म्हणजे एकच घडलं असं अपघात ते एका पोरीला ठरवतो आम्ही ना तिला पडले पोर एका जरा मार लागला ते तो एक बेकार झाला बस. तिला मग आम्ही पूर्ण खर्च केला म्हणणार पूर्ण 70-80,000 खर्च झाला म्हणजे. त्या मुलीला लागलं होतं तेव्हा? हा म्हणजे तशी उभी होती फक्त अच्छा तिच्यावर तर पडलं. अच्छा म्हणजे ती खाली उभी होती हा, फक्त उभी होती. सपोर्टला तर हा. सगळे तर तिच्यावरती पडले. हो बरोबर.
अच्छा. आणि असा चांगला अनुभव कुठला आहे तुमचा? ताई मला तुला विचारायचं की चांगला अनुभव कुठला आहे तुझ्या लाईफ मधला? पहिल्याच वेळी आमचे 5 थर लागलेले तो. आणि या वर्षी तुझा चांगला अनुभव असेल तर यावर्षी 6 लागले ते. बस 6 तर. मला ताई तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की आता तुम्ही जो 2017 पासून 2026 पर्यंत तुम्ही आपल्या पथकाला जी साथ दिली आणि अजून यापुढे सुद्धा तुम्ही द्याल, पण ह्या 9 वर्षामध्ये तुम्हाला भरपूर अनुभव आले असतील. महिला गोविंदा पथकामध्ये म्हणजे तुम्हाला कसा दहीहंडी खेळायची, तुम्हाला कसे तुमचे थर रचायचे, हात वगैरे कसे ठेवायचे. तर ह्या पूर्ण याच्यामध्ये तुम्ही भरपूर गोविंदा पथकांना बघितलं असेल, महिला गोविंदा पथकांना. तर आपल्या वसई विरारमध्ये असं कुठलं महिला गोविंदा पथक आहे ज्याला तुम्ही असं खूप आदर्श मानता की भाई ह्या पथकासारखं आपल्याला पथक करायचंय? रणरागिणी. कुठलं? रणरागिणी. आणि असा कोण व्यक्ती आहे जो कोच आहे तुमच्या लाईफ मध्ये जो तुम्ही याला आदर्श मानता की हा कोच बेस्ट आहे, आपल्याला ह्याच्यासारखं बनायचंय? एक आमचा दादा आणि एक रणरागिणीचे कोच. आणि अजून एकदा दादा तुम्हाला प्रश्न मला विचारायचा आहे. यावर्षी तुम्ही जेव्हा क्षितिज उत्सवला गेल्या वर्षी 2025 ला तुम्ही उतरला होता तेव्हा तुम्ही 4th रँकला होतात, हो बरोबर. बरोबर? तर तिकडे तुम्हाला असे काय काय अनुभव आले? एवढा खास नव्हता. ठीक आहे, पण आमचा नंबर 4था होता. तर दुसरा पथकाचा आपलं पुढे गेला आमच्या निघून. आमच्या पोरीला काय म्हणजे आमच्या पोरी चढायला स्लो चढले, त्यामध्ये ते बाहेर पडल्या. नाहीतर आम्ही होतो 2-3 नंबरमध्ये आम्ही होतो. नाही मला तुला विचारायचं आहे, हाच प्रश्न मी तुला विचारतो. श्री शिवसाईचं असं जेव्हा तुम्ही क्षितिज उत्सवमध्ये तुम्ही फायनलिस्ट बनलात, जेव्हा तुम्ही टॉप 8 ला की आय थिंक टॉप 6 ला आलात तुम्ही लोक, तेव्हा तुम्ही फायनलिस्ट मध्ये तुम्ही 4थ्या क्रमांकावर गेलात, तेव्हा तुमचा अनुभव कसा होता त्या पूर्ण क्षितिज उत्सव मध्ये? आता क्षितिजोत्सवचं हे गेल्या वर्षीचं दुसरं वर्ष होतं. हा. पहिल्या वर्षी आम्ही थोडक्यासाठी वाचलेलो, म्हणजे आमचा पहिला नंबर होता पण थोडक्यासाठी आम्ही वाचलेलो. त्याच्यामुळे सगळ्या मुली अक्षरशः रडलेल्या, दादा पण रडलेला. सगळ्यांच्या डोक्यात एकच होतं की नाही, आणि सेकंड इयर हे क्षितिजोत्सवचं होईल असं आम्हाला माहित नव्हतं. पण आता ह्या वर्षी म्हणजे समजलं गेल्या वर्षी की क्षितिजोत्सवचं आता दुसरं वर्ष आहे. सगळ्यांनी ठरवलेलं की नाही बाबा, गेल्या वर्षी आपण थोडक्यासाठी आपलं चुकलंय, यावर्षी काहीही करून आपला पहिला नंबर यायचा. पहिला नंबर आपण काढायचा म्हणजे काढायचाच. सगळ्यांनी ठरवलेलं, कारण लास्ट म्हणजे गेल्या वर्षी ना मुली अक्षरशः रडलेल्या सगळ्या. तर गेल्या वर्षी म्हणजे काय झालं, आम्ही फोर्थ पर्यंत आम्ही आलेलो. पण आमचा टायमिंग म्हणजे मुलींची तिथे टायमिंग वरती असतं. टायमिंग मध्ये थोडा मिसमॅच झाला आणि गेल्या वर्षी पण परत थोडक्यासाठी आम्ही गेलो. बेकार म्हणजे अक्षरशः सगळ्यांना वाईट वाटलं. परत आमचा चान्स सुटला. मग यावर्षी कन्फर्म, यावर्षी क्षितिज उत्सव या वर्षी 2 वर्ष ज्या चुका झाल्यात ना, आता यावर्षी नाही यावर्षी भरून करायच्या. काढायच्या. यावर्षी नक्कीच सगळ्या नाही, भरून नक्कीच काढायच्या. नक्कीच भरून काढाल. आणि मला आता एक गमतीशीर आपण एक प्रश्न विचारूया. जेव्हा दादा कोचिंग करतात, ठीक आहे, तेव्हा त्यांची भूमिका मैदानामध्ये वेगळी असते आणि अशी बाहेर पर्सनल लाईफ मध्ये त्यांची भूमिका वेगळी असते. तर त्यांचा एक नेचर सांगू शकाल तुमचा कसा आहे, म्हणजे मैदानामध्ये ते कसे आहेत आणि बाहेर कसे आहेत? ओके. दादा म्हणजे आम्हाला असं ओरडतो, पण जरा जरी तो म्हणजे मॅचच्या बाहेर आला ना, की आमची मस्ती चालू असते. म्हणजे दादा कोच आहे तो माहिती आहे आम्हाला, पण आमची मस्ती वेगळी चालू मी आहे असते. ना, मी काठीवर मारतो काठी झाडे काठी तोडतो आणि मारतो सगळं पायावरती मारतो मी किंवा हाताने मारतो मी. नाही तर कुठली पोरगी झाडं उभी राहिली तर मी हाताने मारतो मी. ते मी थांबा बघत नाही. पोरगी माझी पोरगी आहे का दुसरी पोरगी कोणाची पोरगी आहे हे बघत नाही. म्हणजे तुम्हाला मुलगी आहे मुलांसारख्या हो ट्रीट बरोबर. नाही, आणि ऍक्च्युली हो. झालंच पाहिजे बरोबर, आपल्याकडे. जोपर्यंत आपण त्यांना दाखवून देतो ना की तुम्ही मुली आहात त्यापर्यंत होणार नाही. पण हो. जेव्हा त्यांच्यामधला आपण ही गोष्ट मोडतो ना की तू मुलगी नाही तू मुलासारखी आहेस, हो. तेव्हा तिला ती हिंमत येते आणि ती डेअरिंग करते. बरोबर. आणि ही गोष्ट झालीच पाहिजे हो. ऍक्च्युली. दादा मला एक अजून एक प्रश्न विचारायचा आहे. आता तुम्हाला माहितीये पथकामध्ये एक असा एक व्यक्ती असतो, मुलींमध्ये पण असतात मुलांमध्ये पण असतात, पण मुलींमध्ये सुद्धा असा एक व्यक्ती असतो, ते जे आपण बोलतात ना अतरंगी पोरगा किंवा अतरंगी पोरगी आपण अशी बोलतो ना, जी आपण स्वतः कोच नसते पण बोलतात ना असं मध्ये मध्ये येऊन आपल्याला काही पण सजेशन देणं किंवा हा. काही प्रश्न विचारणं जे अनएक्सपेक्टेड आहे हा. किंवा त्याला काही लॉजिकच नाहीये त्या हा. उत्तर प्रश्नांना, किंवा तुम्हाला असं इरिटेट होतं अरे यार ही का आली, ही का, अशी कोण मुलगी आहे पथकामध्ये? आहे पोरगी आहे. काय काय कोण हा. कोण? प्राप्ती नाव आहे तिचं. काय म्हणजे काय काय विषय तिचा? तूच सांग. म्हणजे ती लहान आहे, ती चुलबुली आहे थोडी. हा. अच्छा. तर ती मस्त अशी बोलते. सजेस्ट करत असते. ती स्वतः जाते हात द्यायला, पण ती असं सजेस्ट करत असते, दादा हिला इकडे ठेव ना, तिला तिकडे हा. ठेव ना, ती बघ कशी उभी राहिलंय वगैरे असं सजेस्ट करत तुम्हाला असते. काही तसं इरिटेट नाही वाटत तिच्याबद्दल नाही. दादाला? नाही. लहान आहे शेवटी काय ऐकलं पाहिजे आपल्याला.
जर कधी कधी बॅकला उचलून वाढत ना असं उचलून फेकून देऊ यार काय. ना कधी पहिले फेकतो नाही नाही राहून कोण बोलली दुसऱ्या खालच्या बदला वाटून फेक आपल्या खाली पुऱ्या धरा असत तिला असं काय नाही तिला फेक बोलतो वाटणार आधी. मला आता एक अजून एक प्रश्न विचारायचा आहे. तुला माहितीये तुझं बोन काय म्हणजे तुझं जन्मतारीख 14/4/2000. 2000 मध्ये तुम्ही झालात. तुला माहितीये 90s पासून आता 2026 पर्यंत खूप गाणी आली दहीहंडीची, खूप असंख्य. असं तुझं कुठलं आवडतं गाणं आहे एवढ्या पूर्ण ओल्ड सॉन्ग मध्ये न्यू सॉन्ग मध्ये जे तुला ऐकून असं हे येतंय एकदम मस्त वाटतं तुला? असं तर दहीहंडीचं कुठलंही गाणं लागलं ते असं एक कुठलं गाणं असेल ना? ती म्युझिक आहे ना ते, नाहीतर ते मच्छ गया शोर सारी नगरी होऊन जाऊ दे चल एक होऊन जाऊ दे याच्या 2 ओळी होऊन जाऊ दे. 1 2 3 स्टार्ट. मच्छ गया शोर सारी नगरी रे सारी नगरी रे, आया भी रख का बापा संभाल तेरी डगरी रे. वा वा वा, मस्त मस्त. दादा मला हा प्रश्न तुम्हाला सुद्धा मला विचारायचा तर आवडतो नाही. आता मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा, तुमचं असं आवडतं गाणं कुठलं आहे? असं गाणं म्हटलं तो झाला होता वॉच काय असं मग तुमच्याकडनं पण आता 2 ओळी होऊन जाऊ दे. नाही चालेल चालेल काही आपल्याला सारेगमप मध्ये नाही जायचंय. मला 2 ओळी तुमच्याकडनं झाल्याच पाहिजेत या. मच गया शोर सारी नगरी रे सारी नगरी रे, आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे. क्या बात आहे. म्हणजे पुढच्या वर्षी शिवसाई सारेगम मध्ये एंट्री करणार बहुतेक काही पोरी नक्कीच. आणि मला तुला प्रश्न विचारायचा आहे, आपल्या नालासोपारा वसई विरार किंवा अजून मुंबई साईडला सुद्धा खूप दहीहंडीचे प्रोग्राम साजरे करतात मोठ्या संख्येवरती. आणि तिथे जे गोविंदा जातात थर लावायला, पण तिथे डायरेक्ट गेल्या आपल्याला एंट्री नाही भेटत, खूप वेटिंग करावी लागते. त्याच्यानंतर कुठे आपल्याला नंबर भेटतो. आणि त्याचं कारण पण त्या वेटिंग करण्याचं का माहितीये की त्यांच्या स्टेजवर चाललेल्या त्या लावण्या, त्यांची भाषणं, त्यांचं कोण सुपरस्टार येईल, कोण आमदार, कोण खासदार येतात, त्यामुळे आपल्या गोविंदांना तिथे भरपूर वेटिंग करावी लागते 4-4, 5-5 तास. तर हे कितपत योग्य आहे? सगळ्यात आधी तू हा प्रश्न विचारलास त्यासाठी थँक्यू. कारण की ह्याच्याबद्दल ना मला खूप बोलायचं असतं, पण मला बोलता येत नाही. कारण की मी प्रॉब्लेम जवळून बघितलेत, कारण की मी गोविंद आहे म्हणून. पण मला ते कुठे मांडता येत नाहीत. हे अतिशय चुकीचं करतात. कारण की गोविंदा सकाळपासून निघालेला असतो. भला भरपूर पाऊस पडत असतो, तरी पण तो असा तिथे उभा असतो. पण ते लोक कशाला प्राधान्य देतात, की नाही बाबा कुठला तरी सेलिब्रिटी आलाय त्याचा सत्कार करणार. लावणी चालू आहे त्याला पहिलं इम्पॉर्टन्स देतात. मुलं एन्जॉय वगैरे करतात ती वेगळी गोष्ट आहे. पण ते लोक तसेच पावसामध्ये उभं असतात, वेटिंग वरती असतात. त्यांना गरज कसली असते की नाही बाबा तुम्ही आलात ठीक आहे, 2 मिनिटं थांबा, तुमचं जे काय आहे तो मनोरा उभा करा आणि जावा. पण अशी वागणूक नाही दिली जात. आम्ही हे जास्त सगळ्यात बघितलं ठाण्याला ही अशी वागणूक गोविंदाला अजिबात दिली जात नाही. कितीतरी वेळ त्यांना असंच उभं राहून देतात. आणि अजून एक करतात की जे पथकं नावाजलेली आहेत, ज्यांची मोठी मोठी नावं आहेत, जर ते पहिलं आले तर पहिलं त्यांना प्राधान्य देणार. मान्य आहे त्यांनी खूप मोठी कामगिरी केली, पण हे चुकीचं आहे. जर त्यांच्या आधी दुसरं कोण आलं असेल तर तुम्ही ऑब्व्हियसली पहिलं त्यांना प्राधान्य द्या, म्हणजे नंतर तुझं त्यांना असं म्हणणं प्राधान्य आहे द्या. की सगळे गोविंद पथक एक समान बघा. येस बरोबर, मला हे बरोबर आहे. आणि ऍक्च्युली हे बघायलाच हवंय. म्हणजे त्यांनी महिने 9 लावले, सगळ्यांची ह्यांनी same 10 आहे. लावले, म्हणजे त्यांनी 8 लावले, ह्यांनी 9 लावले, म्हणजे हे 9 वाले मोठे असं नसतं. नाही. 8 मागे पण कुठेतरी त्यांची खूप मेहनत आहे 2 महिन्याची. 10 वाल्यांचे आम्ही स्वतः फॅन आहे, पण ह्याचा अर्थ असा नाही ना की आम्ही कमी. आम्ही आलोय त्यांच्या आधी तर तुम्ही पहिलं प्राधान्य ऑफकोर्स आम्हाला द्या, नंतर आणि तुम्ही महिलांना त्यांना तर द्या ना. पूर्ण पहिलं भेटलं या. पाहिजे ऍक्च्युली सगळीकडे महिलांना. बरोबर. हे प्रकाश सुर्वेच्या एका हंडीला आम्ही गेलेलो, तिथे 5 तास आम्ही तिथे थांबलेलो, पण तरी पण आम्हाला मिळालं नाही. शेवटी आम्ही निघालोय तिथून 5-5 तास, 6-6, 4-4 तास असं पावसामध्ये आम्ही आमच्याच गोविंदाची सांगतो. असे कितीतरी गोविंद असे उभे दुपारी असतात. गेलो रात्री बाहेर होतो रात्री दुपारी गेलो तिथे आम्ही एका आधी भेटली आम्हाला ती. इतका वेळ नाच चालू डान्स ते लावण्या काय काय चालू आहे बस. रात्री लय भारी लहानला बरोबर आमच्या लहानला बरोबर पोरी होते लहान. ते देवेंद्र फडणवीस आलेले, आम्ही त्या हंडीला गेलो. ते येईपर्यंत ते आले, त्यांची भाषणं, त्यांचा सत्कार ते झाल्यानंतर त्यांनी आम्हाला चान्स दिला. तोपर्यंत मुली पण तशाच उभ्या, जेवणाचा आमचा टायमिंग झालेला असतो पण नाही. आमचं काय असतं की नाही बाबा आम्हाला इथेच काहीही करून आम्हाला सलामी देऊन जायचंय. पण ते लोक त्यांचा पहिलं प्राधान्य देणार, ह्याचा सत्कार करा, त्याला हे द्या, त्याचं ते करा. हे खूप चुकीचं करतात आणि ते लोकं. मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे ताई तुला, की आणि अजून एक विषय की आपल्याला बंद पाकिटामध्ये देतात माहितीये. मग त्या बंद पाकिटामध्ये कसं असतं 500 एक, 1000 रुपये एक. अरे तुमची 2 महिन्याची जी आमची गोविंदाची मेहनत आहे ती तुम्ही पैशामध्ये काय 500 एक, 1000 एक असं तुम्ही देतात. तर हे पण कितपत योग्य आहे? लोक बोलतात
की महिलांना आकर्षक बक्षीस आहे. हा पण हा नसतं. आकर्षक. पण आम्ही जेव्हा पाठ करतो ना त्यामध्ये 501 रुपये देतात. आणि हा कुठला आकर्षक बक्षीस आहे? 501 रुपये. एक मी किस्सा सांगते. आम्ही लोक इथे वेस्टला गेलेलो. त्यांनी आम्हाला किती प्राइस दिलं असेल? 300 रुपये त्यांनी आम्हाला प्राइस दिलेलं. किती 300 थराला? रुपये आमचे 5 थराला. महिलांना त्यांनी कुठली 300 हंडी? रुपये. आम्ही वेस्टला गेलो वेस्टला विरारला. कुठे? हार्दिक राऊत. अधिकराव साहेबांची इथे हा. हंडी. 300 रुपये पाकिटामध्ये महिलांना दिलेत बोलले महिलांच्या आकर्षक बक्षीस बोलले. आणि तिथे किती 301 दिले? रुपये 301 रुपये हा. दिला. मग आम्ही दुसरे तर लावलेत नाही, आम्ही डायरेक्ट. आणि यासाठी काय केलं पाहिजे सर्व गोविंदा पथकांनी या गोष्टी थांबवण्यासाठी? तुला काय वाटतं? सगळ्यांना प्राइज मनी देता तर तुम्ही समान द्या, नाहीतर त्यांना सन्मान चिन्ह द्या किंवा मग पैसे नका देऊ. जर तुम्हाला सगळ्यांना सेम द्यायला नाही जमत आहे तर. नाही हे माझं आपण म्हणणं. काय केलं पाहिजे महिला गोविंदा पथकांनी? जर हे लोक आपल्यासोबत असं करतात, 501 देतात, 301 देतात, तर आपण काय करायला पाहिजे हे गोष्ट थांबवण्यासाठी? मला त्याच्याबद्दल आवाज उठवायला आवडेल, पण मला कोणता तरी मंच मिळाला पाहिजे. म्हणजे मला माझं कोणतरी ऐकणारा पाहिजे, ज्याला मी सांगू शकेन की बाबा तुम्ही हे करताय ते चुकीचं करताय. तुम्ही जर प्राइज मनी देताय तर सगळ्यांना समान आणि द्या. महिलांना तर खास करून जास्त दिलं द्या पाहिजे तुम्ही. का? हो. कारण की महिला या कधी कधी ही महिला ही जी व्यक्ती अशी आहे की ती जॉब, घरचे काम सगळं प्लस सांभाळून दहीहंडी. येते. मुलांचं कसं असतं? जॉब, दहीहंडी. त्यांना घरी जॉब, जाऊन इथं जेवण दहीहंडी. मिळालेलं घरी जाऊन असतं. आपल्याला सर्व रेडी भेटतं. पण महिलांचं तसं तसं नसतं. नसतं. महिलांना घरची सर्व कामं करून मग परत दहीहंडीमध्ये यायला लागतं. प्लस त्यांचे सगळे प्रॉब्लेम सुद्धा त्यांना Physical फेस करावे problems लागतात. सर्व गोष्टी. आणि मुलींना तिथे जास्त मेन प्राइज भेटलं आणि पाहिजे. एक माझा म्हणजे पॉइंट आहे. त्यांचं मेन त्यांची जी 2 महिन्या मागची मेहनत आहे ही त्यांना त्यांची भरून निघाली पाहिजे. एक माझा पॉइंट आहे. वसई विरारमध्ये मुलींना प्राइज मनी अतिशय कमी देतात. त्याच्यामुळे आम्ही लोक ठाण्याला जातो. आम्हाला काय करायचं? जर आमच्या वसई विरारमध्ये आम्हाला जर चांगली प्राइज मिळाली, बोरिवली पट्ट्यापर्यंत जरी आम्हाला चांगली प्राइज मिळाली, आम्हाला काय गरज आहे ठाण्याला जायची? 2 तास 4 तास आमचे असेच वाया जातात ट्रॅव्हलिंग मध्ये. ते ट्रॅफिक लागतं तो वेगळा प्रश्न आहे. पण जर तीच प्राइज मनी आम्हाला वसई ते बोरिवलीपर्यंत, विरार ते बोरिवलीपर्यंत मिळाली, आम्हाला काहीच गरज नाही ठाण्याला जायची. आणि दुसरा विषय असा पण आहे की आपल्याकडच्या हंड्या पण 4 वाजता चालू होतात असं मी ऐकलंय. नालासोपारा, वसई विरारच्या सगळ्या दही हंड्या बरोबर. 4च्या नंतर सगळ्या चालू होतात. 4 बरोबर. मग दिवसभर काय करायचं आपल्या इकडच्या गोविंदा पथकाने? म्हणून तर आम्ही ठाण्याला जातो. कारण इथे वसई ते बोरिवलीमध्ये त्यांनी ऍटलीस्ट तसं करायला पाहिजे. प्राइज मनी तरी वाढवायला पाहिजे किंवा त्यांचा जो टाइम आहे त्याचं त्यांनी ऍडजस्टमेंट व्यवस्थित केलं पाहिजे. आणि मी असं पण आहे की अजून एक मला विचारायला आवडेल की आता त्याचे लावणीचे कार्यक्रम चालतात स्टेजवरती. तुम्हाला मनोरंजनाचे जर तुम्हाला काही कार्यक्रम ठेवायचे तर काय ठेवावे लागतील तुझ्या अंदाजे? माझ्या अंदाजे तर त्यांनी ठेवायलाच नको. बक्षीस समारंभ ठेवला इट्स ओके. पण जर तरी त्यांना ठेवायचंय तर ते लावणीच्या ऐवजी ना आपण एखादं नाटक बोलतो, समोज प्रबाधन काय त्याच्यातून काहीतरी कोणाला तरी ज्ञान मिळेल असं एखादं नाटक आपण ठेवू शकतो किंवा एखाद्या चांगल्या माणसाचं भाषण ठेवू शकतो, ज्याने सगळ्यांना फायदा होईल. पण नाहीच ठेवलं तर माझ्या मते बरं आहे, कारण की त्याच्यामध्ये टाइम टाइम वाचेल. हा. कारण की नाहीच तुमच्याकडे ठेवलं तर गोविंदा बरं. जास्त येतील का बाबा इकडे पटापट नंबर लागतोय. मुळात येतात गोविंदा, पण ते वेटिंग वर Waiting वर असतात आणि अर्धे निघून जातात. बरोबर, निघून जातात. आणि आम्ही ज्यांची स्वतः ओळख, केलंय. आणि ऍक्च्युली असं पण होतं की ज्यांची ओळख नाही त्यांचा पटकन नंबर लागतोय. बरोबर, हे एकदम बरोबर बोललं. है ना? एकदम की बरोबर. आपण जर आता या हंडीला गेलो, हा बाबा माझा स्टेजवरती जो उभा आहे, जो स्टेजवरती उभा त्याची माझी कॉन्टॅक्ट आहे, त्याला जाऊन तुम्हाला माझा पत्ता आला, हा मग त्याला ह्यांना पहिला नंबर द्या, तुम्ही थांबा. हे खूप चुकीचं आहे. हे करतात. म्हणजे बरोबर. पॉलिटिक्स चालते आपल्या खूप राज्यामध्ये. चालतं, खूप चालतं. बरोबर ना? तुमच्यासोबत झाले का त्याचं पॉलिटिक्स? खूप वेळा झालंय. असा एखादा किस्सा? किस्सा ना दादा मला तुम्हाला विचारायला आवडेल हा विषय. असा एखादा किस्सा झालाय तुमच्यासोबत की कुठली पॉलिटिक्स झाली कुठल्या तरी हंडीला? किस्सा म्हणजे आमचं एकच आहे तो. आता आपलं म्हणलं मला, पण ते अविनाश जाधव माहिती ना? हा, अविनाश जाधव. अच्छा. त्यांचे जे आम्ही अक्षरशः इतका वेळ उभा होतो ना, इतका वेळ उभा होतो. 5 ते 7 एका जागी उभे भर पावसामध्ये, भर पोरी पण सगळे आम्ही उभे सगळे. आम्ही हात दाखवतो आमचा नंबर. ऍक्च्युली कसा विषय होतो, त्यांनी जे आम्हाला दिलं ना, काय दिलं ते नंबर असतो पावती हा असते हा ते हे अक्षरशः कुपन. कुपन पूर्ण अक्षर भिजली ती, पूर्ण ओढली झाली, पूर्ण ती भिजलेला नंबर काय नाही दिला. तर दाखवतोय आम्ही आमचा नंबर आमचा, तरी पण कोण एक नाही. ऍक्च्युली विषय कसा आहे, अविनाश जाधव सर, परत अविनाश जाधव साहेब, परत आपली ठाण्याची प्रताप सर नाईक, ह्यांच्या इकडे जर आपण गेलो तर ह्यांच्या इथे लावणीचे प्रोग्राम होत नाही. नाही त्यांच्या अविनाशाचं नाव अजिबात. ह्यांच्या इथे अविनाश लावणीचे होत प्रोग्राम नाही आणि कसलेच होत नाहीत. त्यामुळे
त्यामुळे त्यांच्या इकडे दोविंदा पथकं जास्त जास्त असतात. असतात, म्हणजे बरोबर नाही आहे. 150 150च्या वरती तर दुपारपर्यंतच असतात. हो, बरोबर आहे, त्याच्यानंतर ते येतात ते वेगळे. त्यामुळे तिथे सगळ्यांचा नंबर लागणं खूप कठीण आहे. आणि कठीण आहे. ऍक्च्युली कसं मी असं ऐकलंय की तिथे जर नंबर लावायचा असेल तर दुसऱ्या दिवशीपासून तिथे लाईन लावावी लागते. तिथे कॉन्टॅक्ट करावा लागतो. जर का आपल्याला प्रताप सर नाईक यांच्या इथे किंवा अविनाश जाधव यांच्या इथे, परत आपले आनंद दिघे साहेब त्यांच्या इथे, हा. त्यांच्या इथे सुद्धा लावणीचे प्रोग्राम होत नाही नाही. होत नाही. ह्यांचे ज्या मेन 3 हंडे आहेत त्यांच्या इथे जर तुम्हाला नंबर लावायचा असेल तर तुम्हाला दहीहंडीच्या 2 दिवस अगोदर तुम्हाला तिथे त्यांना नाव नोंदणी करावी लागते. तेव्हा तुमचा दहीहंडीमध्ये 100च्या आत वा नंबर येतो. बरोबर. तिथे असा विषय. आणि जर तुम्ही ऑन द स्पॉट गेलात तर तिथे ऑलरेडी या 2 दिवसामध्ये 150-250 गोविंदांनी नंबर ऑलरेडी दिलेला असतो. त्यामुळे आपल्याला नंबर लास्ट घ्यावा लागतो. बरोबर. असा विषय. तर आणि तिथे प्राइज मनी सुद्धा महिलांसाठी खूप चांगले जास्त आहे, असतात जास्त तिथे, आहे. जास्त करून. अभिनयाजवळ प्राइस पण जास्त असतो. बाकीचे पण आता मला हा प्रश्न विचारायचा आहे, मुंबईचा विषय राहिला साईडला. आपल्या नालासोपाऱ्यामध्ये ही गोष्ट थांबली पाहिजे की नाही थांबली पाहिजे? ताई मला तुला प्रश्न हा विचारायचा आहे. थांबली पाहिजे. गरजेची आहे ती थांबणं. खूप जास्त गरजेची आहे. म्हणजे कितपत थांबली पाहिजे ही? माझ्या मते तरी पूर्णच थांबली पाहिजे. जर ती नाही थांबणार तर बाकीच्या गोविंदांना चान्सच नाही मिळणार ना. ते लोकं येऊन रिटर्न जातात. ते बघायला पण कोण नसतं की किती आलेत, किती गेलेत. ते लोकं येऊन रिटर्न जातात कितीतरी. त्यातले आम्ही पण एखाद वर्ष आम्ही पण त्यातला तो प्रकार केलेला आहे. की नाही चान्स मिळत आहे बाबा ठीक आहे. किती वेळ थांबणार ना तुम्ही? कारण दिवस पटकन निघून जातोय तो. हो, पटकन तोच दिवस नेमका पटकन पटकन निघून जातो. बरोबर. त्याच्यामुळे तिथे थांबणंच आपण आम्हाला आता शक्य 5 मिनिटं नसतं. बघितलं ठीक आहे 1 वाजलाय. बरं अजून बघितलं अरे 3 वाजले. हा, असं होतं. बरोबर. तोच मेन प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे माझ्या मते तरी हे प्रोग्राम बंद करणं खूप जास्त गरजेचं आहे. टायमावर जेवण भेटत नाही. मुलीला पण टायमावर जेवण भेटत, जेवण नाही भेटत. अच्छा. हा. आता जे आपले पथकाला जे 9 वर्ष झाली, या 9 वर्षामध्ये तुम्हाला बॅकअप होता? आहे backup महिला आहे. गोविंदा पथकांना बॅकअप होता? आहे backup आहे. होतं आम्हाला. तुम्हाला असे कुठे प्रॉब्लेम फेस नाही करावे लागले का? नाही, कुठे नाही. म्हणजे चांगल्यापैकी आपल्याला बॅकअप होता असा? म्हणजे होता म्हणजे एवढा पण नव्हता, पण ठीक होता पण. अच्छा, आता आमचे संस्थापक आहेत ना, तेच खंबीर आहेत. अच्छा. प्रसाद मिरलेकर ते खंबीर आहे आमचे. ताई मला तुला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. आपल्या दहीहंडी जो सण आहे आणि त्याबद्दल जे ऑर्गनायझर आहेत, जे पण पॉलिटिशियन चालतंय, काय पण सर्व जे आपले दहीहंडीबद्दल जे पण या सगळ्या आता गोष्टी चालतायत, जो मातीतला खेळ मॅटवर आला आता, बरोबर? ह्या सगळ्या गोष्टींना घेऊन तुझ्या मनामध्ये काहीतरी एक गोष्ट चालू असेल, जी तुला सर्व लोकांपर्यंत पोहोचवायची आहे, खास करून महिलांसाठी स्पेशली. तर ते तुझं तू मनोगत व्यक्त कर आज. तुम्ही खूप चांगले प्रश्न विचारताय. ठीक आहे. आता हे जे सगळं पॉलिटिक्स चालतं ना मला अजिबात नाही आवडत. म्हणजे मी माझ्यावरून सांगते. दहीहंडी म्हणजे कसं, ठीक आहे तुम्ही 4 मुलांची एक असते 4 मुलं, त्याच्यावरती 4, त्याच्यावरती 2 असं आपलं एक नॉर्मली बेसिक मातीपासून आपला जो खेळ चालू झालाय तो, की तुम्ही थर चढवा, ना तिथे कुठली स्पर्धा, ना कुठलं बक्षीस. ठीक आहे तुम्हाला आवडतंय ना, तुम्ही त्याच्यामुळे फक्त ते थरावरती थर चढवा. त्या दिवशी पूर्ण दिवसभर मज्जा करा. का तर तो आपला पूर्ण एकदम पूर्वीपासून सण चालत आलेला त्याच्यामुळे आपण तो जोपासला पाहिजे. त्याच्यामुळे तो आपण करतो. इथपर्यंत माझं म्हणणं ठीक आहे. इथपर्यंत मला आवडतं. पण आता सध्या जे 4-5 वर्षापूर्वी चाललंय ते कॉम्पिटिशन, क्षितिजोत्सव क्षितिजोत्सव पण म्हणा किंवा सरनाईक यांचा तो प्रो प्रो गोविंदा. गोविंदा कॉम्पिटिशन, हा 10 थर लावतोय, मग उद्या दुसरा थराचं म्हणणार की नाही ह्यानी 10 थर लावले ना, मला 11वा लावायचा आहे. मग ते हे करतात, कॉम्पिटिशन करतात ती बरोबर आहे. पण त्या कॉम्पिटिशन मध्ये जो जीवघेणा प्रकार होतो की स्पर्धांमुळे एकावरती एक थर लावणं, मुलं कोसळणं वगैरे, ही कॉम्पिटिशनमुळे जी जीवघेणी होते, तो प्रकार मला नाही आवडत. कारण की हा आपला मातीतला बेसिक खेळ आहे. ह्यासाठी ना तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे. ठीक आहे तुम्ही मातीतले जर असाल ना, तर तुम्ही एकावरती एक 4 थर लावून पण तुम्ही हंडी फोडू शकता ज्या दिवशी तुम्हाला ती फोडायची ती. पण त्याच्यासाठी जी ही सगळी कॉम्पिटिशन चालू आहे, या मंडळांना म्हणजे प्राधान्य देणं, का तर ते 10 थर लावतात, 9 थर लावतात. हा जो सगळा प्रकार करतात ते खूप चुकीचं करतात. त्याच्यामुळे काय होतंय, जो आपला मेन मातीतला खेळ आहे तो बाजूला होऊन ही कॉम्पिटिशन चालू आहे सगळी. ती जर थांबवली ना, तर सगळ्यांना जी त्याची ओरिजिनल मजा आहे, ती सगळ्यांना घेता येईल. नाही, नक्कीच. आणि आपण तुझे हे विचार आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत आणि जेवढे पण दहीहंडी प्रेमी आहेत त्या सर्वांपर्यंत आपण तुझा हा विचार आपण नक्कीच पोहोचवू. आणि खरंच मला खूप भारी वाटलं आज तुमच्यासोबत इकडे बसून, आज पॉडकास्ट मध्ये येऊन.
खूप छान वाटला श्री शिवसाई सोबत आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि यावर्षी तुम्ही 6 थराचा अटेम्प्ट सक्सेस करणार आहात असं मी ऐकलं, तर तुमच्याला 6 थराचा अटेम्प्ट तुमचा सक्सेस हो. आपण गणपती चरणी प्रार्थना करू. यावर्षी शिवसाईच्या सगळ्या महिला गुलालामध्ये असू देत. आपण असं गणपती चरणी प्रार्थना करू. आणि मी विशाल संगारे आज तुमच्या सर्वांची इथेच रजा घेत आहोत. तर आपण पुन्हा एकदा भेटूया एका अशाच नवीन पॉडकास्टला घेऊन आणि एका नवीन गोविंदा पथकाला घेऊन. त्यावेळी जय भीम, जय महाराष्ट्र, जय शिवराय, बोल गोविंदा, एक संवाद मनाशी.